मालवण शहरात गुलाल आणि फटाके शिवसेनेचेच उडणार असं निलेश राणे यांनी म्हटलंय। नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व 20 जागा निवडून आणणारच असंही निलेश राणे यांनी म्हटलंय। आमदार निलेश राणे यांनी हा विश्वास व्यक्त केलाय। आणि या 3 तारखेला गुलाल आणि फटाके आपणच उडवायचे। एकही सीट कुठे जाता कामा नये, अटीतटीची नाही। अरे एवढ्या मताने नाही, भरघोस मताने आपले सगळे निवडून आले पाहिजे। परळीमध्ये संध्या देशमुख नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याचं बजरंग सोनावणे यांनी म्हटले। संध्या देशमुख परळीच्या नगराध्यक्ष होणार असंही खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटलेलं आहे। मव्यामध्ये निवडणुकीवरून कोणताही वाद होणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। परळी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा उमेदवार आम्ही आज जाहीर केलेला संध्याताई दीपकरावजी देशमुख यांच्या नावाची घोषणा केली आणि त्या येणाऱ्या काळामध्ये या नगरीच्या नगराध्यक्ष दिसतील तुम्हाला। त्यांनी झालेली आमची मैत्री पुढून लढत होईल, आमचा कुठेही वाद होणार नाही। आमचा सर्वांचा दुश्मन एकच आहे, त्याच्यामुळे आम्ही त्या दुश्मनाबरोबर राजकीय दुश्मन त्या राजकीय दुश्मनाबरोबर आम्ही राजकीय खेळ खेळतोय। आम्हाला कुणाला लढायचं आमच्या विरोधात ती लढा, कुणाला लढवायचे ती लढवा। आमचा उमेदवार इनाम ठेवून आहे, त्याला हात लावा कुस्तीला या। मुंबई महानगरपालिका निवडणूक, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणूक भाजप जिंकणार असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलंय। बिहार निवडणुकीच्या विजयानंतर पियुष गोयल यांनी ही प्रतिक्रिया दिली। पश्चिम बंगालमध्ये 90% जास्त जागांवर एनडीए आणि भाजपचा विजय होणार असा विश्वास सुद्धा गोयल यांनी व्यक्त केलाय। बिहार की जीत के बाद अवश्य चाहे वो मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन हो, चाहे बंगाल तमिलनाडु हो, देश में एक नई राजनीति, नई क्रांति, विकास की क्रांति आने जा रही। बंगाल के लोग ज्यादा समझदार है, इसलिए जहां बिहार में 243 में से 200 सीटें मिली हैं, बंगाल में 90% से ज्यादा सीटें एनडीए और भारतीय जनता पार्टी के। मुंबईच्या दहिसरमध्ये पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। आदिवासी अभिमान दिवस म्हणून भगवान बिरसा मुंडा यांचा 150वा जयंती उत्सव साजरा करण्यात आला। क्रीडा महोत्सवांतर्गत आमदार मनीषा चौधरी यांच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। इगतपुरीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पडलाय। युवा सेना तालुका उपाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत। निवडणूक प्रक्रियेत विश्वासात न घेता परस्पर उमेदवार दिल्यानं पदाधिकारी नाराज झालेले आहेत। पत्रकार परिषद, उमेदवार निवड आणि काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना तिकीट न दिल्यानं सामूहिक राजीनामे देण्यात आले। नाशिकच्या सिन्नरमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांना धक्का बसलाय। मंत्री कोकाटे यांचे खंदे समर्थक नामदेवराव लोंढे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। उपनेते विजय करंजकर आणि हेमंत गोडसेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा पक्ष प्रवेश केलाय। शिवसेनेकडून लोंढे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी सुद्धा घोषित करण्यात आली। काँग्रेस पक्ष संपणारा नाही असं शरद पवार यांनी म्हटले। मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस संपणारी नाही असंही शरद पवार यांनी म्हटले। गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारणारा काँग्रेस पक्ष आहे असंही शरद पवार यांनी म्हटलंय। आणि त्याचा काँग्रेस संपते असं म्हणत पक्षाचे सरपंच असतात, फेरविचार असतो, पुन्हा एकदा उभारले आणि मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस संपणारी काँग्रेस नाही। गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारलेली काँग्रेस आहे आणि त्यामुळे ती पुन्हा एकदा एका वेगळ्या स्थितीला पोचण्याचा तिचा आपण पाहू।